पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका परिसरात लेन क्रॉसिंग करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवार दिनांक 26 मेच्या दुपारच्या दरम्यान घडली। या जोरदार धडकेत बसमधील चालक व वाहकासह जवळपास 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। जखमींमध्ये चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील प्रवाशांचा समावेश असून यात जीवितहानी मात्र टळली आहे। पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 40 आगाराची एसटी बस क्रमांक MH40N9817 ही जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोलनाका परिसरात लेन क्रॉस करत पुढे असलेल्या केमिकल टँकरला या बसने पाठीमागून जोरदार धडक दिली आणि वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या जोरदार धडकेत बसमधील चालक वाहकासह जवळपास 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदत कार्य केले। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।